तर आपल्याला इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा एक्झामच्या वेळेस प्रॉब्लेम होईल. आणि त्या गोष्टीला आपण सकारात्मक दृष्ट्या घेतो आणि कामाला लागतो. आहे ना? अशाच पद्धतीने भरपूर सगळे असे स्ट्रेस असतात. त्याला इल स्ट्रेस असं म्हणतात, म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस. स्ट्रेस आणि इल स्ट्रेस. स्ट्रेस सारखाच असतो, पण त्याचे इफेक्ट वेगवेगळे असतात. इल स्ट्रेस म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे तुम्ही सौम्य प्रमाणात घेतलेला स्ट्रेस. आणि डिस्ट्रेस म्हणजे हा तुम्हाला इमोशनली, फिजिकली, मेंटली ज्यावेळेस डिस्टर्ब करतो, तुमचं बिहेवियर डिस्टर्ब होतं, तुमचं थिंकिंग पॅटर्न डिस्टर्ब होतं, तुमची स्लीप डिस्टर्ब होते, तुमचं ॲपिटाईट डिस्टर्ब होतं. हा स्ट्रेस म्हणजे डिस्ट्रेस. प्रत्येकाला सारखाच येईल असं नाही. इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटीवरती पण डिपेंड करतं की तुमचं वैयक्तिक व्यक्तिमत्व कसं आहे, तुमचा स्वभाव कसा आहे. त्या स्वभावानुसार तुमच्यावरती तो स्ट्रेस किती प्रमाणात इफेक्ट करेल. स्ट्रेस मध्ये आपण बघतो की सगळेच स्ट्रेस हे काही वाईट नसतात. फॉर एक्झाम्पल, सौम्य प्रमाणातला जर स्ट्रेस असला तर आपण मोटिवेट होतो, ऍक्टिव्ह होतो, ऍक्शन घेतो, खूप जास्त काम करतो. फॉर एक्झाम्पल, प्रमोशनसाठी जर डेट्स माहिती झाल्या की ह्या तारखेला एक्झाम किंवा इंटरव्ह्यू होणार, तर लोक कसे ऍक्टिव्ह होत जातात, है ना? तोही एक स्ट्रेसच असतो ना, मला मिळेल की नाही मिळेल. एक इव्हेंट आहे समोर माझ्या, पण त्याला पॉझिटिव्ह वेने घ्यायचं.